आम्ही चाललोय आता जुडिओ मध्ये, डीमार्ट मध्ये आमचं मन भरलेलं नाही. कोणासाठी चालू होतं? मेल भाऊसाठी लागणार जाणार आहे. त्यासाठी 1-2 पॅन्टी, 1-2 चड्ड्या, 1-2 शर्ट घ्यायचे. तरी बघू उतर मेल भाऊ किती खर्च करते. आलेलो आहे गाडी पार्क करून, आता जुडिओ मध्ये जाणार आहे ते बघू शकता. सेकंड फ्लोअरला जुडिओ आहे आपलं. तर मेल भाऊसाठी घ्यायचे कपडे. आमच्या नशिबात काही एसची पायरी आली नाही, पण जुडिओची पायरी 100% येणार आहे. एसलेटर होती चढायला. जुडिओच्या पायऱ्या चढून आलेलो आहे आपण डीमार्ट मध्ये. थोडं आपण स्वतःला फ्लेक्स करून घेऊ. ते बघू शकता तुम्ही. आता बघू तर मी सर काय काय घेतात आयुष्य स्वतःला पण कधी पण आयला बघितलं पाहिजे. जुडिओमध्ये फिरून तरी आपल्याला काही भेटलं नाही. भाऊची काही इच्छा व्हाय ना घ्यायची. भाऊ खूप नाराज आहे. जेवढ्या आशेने आलतो तेवढ्या आशेने निराशा झालेली आहे. तुम्ही बघू शकता एवढा मोठा जुडिओ आहे. जुडिओ भाऊला काही आवड ना. भाऊला काय आयटम भाऊ दे ना, पण भाऊ इकडे लेडीज सेक्शन मध्ये बघतोय. कुठेही जाऊ दे हो, आमची येणे चाळी कधी बंद होणार नाही. हे घ्या मिरर असेल ते आय पण वाली ना. शेवटी यशाची पायरी आमच्या नशिबात नाही, तशी लगेच जुडिओच्या पायरी आम्ही उतरायला लागलो. मी आलो होतो कपडे घ्यायला, पण आलो आता जुडिओच्या स्मार्ट बाजारात. भाऊ म्हणतो आयडक्स घ्यायचं का. सर आम्ही घेतलेले आता बॉडी स्प्रे वगैरे घेतले. आता बिलिंग कर चाललेलो आपण. नाही म्हणता आम्हाला 330 ला पुस्तक लागलेलं आहे. भाऊ तरी कल्टी मारली बिलिंगच्या टायमिंगला. आणि आपण काय हटत नसतो मागं. पद्धतशीरपणे आम्ही 330 रुपयाचे शॉपिंग केलेलं आहे. जुडिओला गेलो, जुडिओत पण नाही काय घेतलं. शेवटी स्मार्ट बाजारमध्ये परफ्यूम घेतलेले. संभाजीला 1 मला 2 अशा प्रकारे आमची आज शॉपिंग पण संपलेली आहे. आणि आज इथेच आपला ब्लॉग एंड करू.